इंदापूर सिटीला आलेले आहे आणि बरेच लोक इकडे मला येऊन बोलतायत की तिकडे आपल्या ग्रामीण रुग्णालयात आपली व्यवस्था व्यवस्थित नाही. तिकडे पेशंट आलं जर त्यांच्या डोक्याला मार लागलाय, थोडस खरचटलंय, तर तिकडचे डॉक्टर रेफर करतायत मोठ्या हॉस्पिटलला. आपल्याकडे बँडेज पट्टी नाहीये का मॅडम? आपल्याकडे सगळं साहित्य आहे मॅडम. मॅडम एक नवीन मॅडम आहे गायनेकोलॉजिस्ट, तिच्या ड्युटी मध्ये मी कशी करते समजून पण सांगितलं. मॅडम आपण शपथ घेतलेली आहे, डॉक्टर म्हणून आपण लोकांची सेवा करण्याची शपथ घेतलेली आहे. मग काय होतंय हे? नाही, त्यांना मी आपल्याशी संवाद साधायला सांगते मॅडम. आहे तुम्ही हॉस्पिटलला पण माझ्याशी संवाद साधून काही होणार नाही. आपण तिकडे इन्चार्ज आहोत ना. आपण जर आपल्या स्टाफला सांभाळू शकत नाही तर मी ह्यात इंटरव्ह्यू करून काय करणार आहे? त्यांना बदलायच्या ऐवजी कोणा दुसऱ्याला बदलावं लागेल. मग इथे गैरसोय जर माझ्या नागरिकांना होत असेल, अर्धापूरच्या लोकांना होत असेल किंवा मतदारसंघातल्या लोकांना होत असेल तर मलाही हे जमणार नाही. आणि तिकडे असं मला हेही कळालेलं आहे की जे डॉक्टर मॅडम आहे त्यांचे मिस्टर येऊन बसतात, ओपीडी चालवतात, औषधं देतात. हे कितपर्यंत खरं आहे? एका पेशंटच्या अनुषंगाने मी बोलले होते, त्यांना मला कळलंय बरोबर. दिस इज नॉट राईट. दिस इज नॉट राईट. तुम्ही डायरेक्ट सस्पेन्शन ऑर्डर काढा. एका पेशंटच्या अनुषंगाने म्हणजे काय? ते डॉक्टर झाले की त्यांचे नवरे डॉक्टर आहेत? नाही, मॅडमच डॉक्टर आहेत. त्यांनी म्हटलं होतं की त्यांना बरं होतं, त्याच्यामुळे माझे मिस्टर माझ्यासोबत रात्रीला होते, मुलं बाळ त्यांचे होते. नाही जमत त्यांना समजून सांगितलेलं मॅडम, वारंवार सांगते आहे. आणि वरिष्ठांना पण याच्याबद्दल मला चौकशी लावावं लागेल. आणि आम्ही सगळं डाटा पण आता तयार करून ठेवलेला आहे. वरिष्ठांना सगळं कळवते मॅडम, त्यांना नोटीस पण देते आणि वरिष्ठांना कळवते. आणि तिकडे आपला रस्ता पाहिजे हे सगळे म्हणत होते. रस्ता किती किलोमीटर पर्यंत? 300 मीटर आहे. सँक्शन झालेले आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. पहिले हे. आणि तिकडे आपल्याला सोनोग्राफीची मशीन नाहीये? हा, आता तिकडे कंपाऊंडर नाहीये? टेक्निशियन नाही का तिकडे? टेक्निशियन नाही अजूनपर्यंत सोनोग्राफीच्या मशीन साठी? टेक्निशियन नसतं, त्याला डॉक्टरच लागतात, सोनोलॉजिस्ट किंवा गायनेकोलॉजिस्ट नसते ते. पत्र यावं लागते मॅडम. आपण त्यांना पत्र दिलेलं आहे. किती दिवसात होणार आहे? त्यांना परत फरक येते मॅडम. 4-5 दिवस झाले मी बोलून, अजून फरक येते. सार्वजनिक करा म्हणून, फक्त इथं कसं जे पेंडन्सी त्यांच्याकडे जायचं